नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझी आई बनवते त्या पद्धतीचं टोमॅटोचं रायतं। तर त्यासाठी हे 1 किलो टोमॅटो चिरलेले आहेत। हे काय असं बारीक चिरण्याची काही गरज नाही, जाडसर चिरलेले चालतात। 1 किलो टोमॅटो चिरून घेतले। हळद, हिंग हे अर्धच लागणार आहे, हे काय सगळं हिंग लागणार नाही आहे। 1 चमचा हळद, हे 1 चमचा हळद, हा 1 चमचा हिंग, ही 1 चमचा मोहरी, हे 2 चमचे तिखट, ही एवढी लागणार आहे तेवढी मी मेथी काढली, ती मेथीचे दाणे, गूळ हा एवढा, आणि हे चवीनुसार मीठ घालणार आहे। आणि हे एवढं कढईत पातेल्यात तेल ठेवलं आहे। आता ते तापत ठेवते मी। तेल तापलं की सगळ्यात पहिले मी त्याच्यात मोहरी आणि मेथी दाणे घालणार आहे। माझी आई ह्याचं टोमॅटोचं रायतं, पेरूचं रायतं खूप छान करते आणि माझा फेवरेट आहे हे टोमॅटोचं रायतं। हे टोमॅटोचं रायतं पोळीशी, भाताशी सुद्धा छान लागतं। लहानपणापासून माझी आई माझ्यासाठी हे टोमॅटोचं रायतं करत आलेली आहे। अगदी डब्यातसुद्धा भाजी काही कुठली न्यायची प्रश्न असेल की मला आई पटकन टोमॅटोचं हे रायतं करून द्यायची, कारण मला हे टोमॅटोचं रायतं खूप आवडतं आईने केलेल्या पद्धतीचं। तर त्याची मी आज रेसिपी बनवत आहे, रेसिपीचा व्हिडिओ बनवत आहे। तेल तापलं आहे आता। सगळ्यात पहिले त्याच्यात मी मोहरी टाकते, ही मेथी टाकते सगळी, हळद, एका हाताने मोबाईल पकडते ना, त्यामुळे पूर्ण चमचाभरून हळद मला एका हाताने घेता येत नाही आहे। हिंग, हे बघा अर्धाच घेतला आहे। आणि आता हा टोमॅटो टाकून घेते त्याच्यात। छान मेथीचा वास येतो। मेथी दाण्यांमुळे ह्या टोमॅटोच्या रायत्याला खूप छान चव येते। आता ह्याला टोमॅटोचं रायतं हे माझ्या आईने दिलेलं नाव आहे। तुम्ही म्हणाल आता टोमॅटोचं रायतं आणि ह्याच्यात दही नाही असं कसं, म्हणून सांगते की हे रायतं हे नाव माझ्या आईने दिलेलं आहे, पण माझी आई हे खूप सुंदर करते आणि आता तिच्याकडनं मी पण शिकली आहे। आता हा सगळा टोमॅटो त्याच्यात टाकून घेते मी। आता हे टोमॅटोवरती मी झाकण ठेवणार आहे आणि वाफेवरती हे टोमॅटो बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे। पाणी वगैरे काय ह्याच्यात घालायचं नाही, नुसतं वाफेवर हे टोमॅटो शिजवून घ्यायचे। आता हे बारीक गॅसवर टोमॅटो शिजत ठेवते। शिजले की मग त्याच्यात तिखट, गूळ, मीठ टाकणार। पाणी अजिबात टाकायचं नाही, हे सगळं ही रेसिपी पूर्ण वाफेवर करायची। आता हे वाफेवर शिजवायचं आहे ना, म्हणून आता ह्याच्यावरती मी पाणी ठेवणार आहे ताटलीवर। आता हे पाणी का टाकलं आहे ताटलीवर, तर ही तुम्हाला एक टिप सांगते। जेव्हा आपण कुठला पदार्थ वाफेवर शिजवतो तेव्हा असं ताटलीवर पाणी ठेवायचं। त्याच्यामुळे काय होतं की आतमध्ये जो पदार्थ आपण शिजवतो आहे वाफेवरती तो छान मऊ शिजतो आणि लवकर शिजतो। पण ते पाणी आपण आठवणीने आतमध्ये त्या पदार्थात टाकायचं नाही, हे पण लक्षात घ्या।
लवकर शिजण्यासाठी आणि वाफेवरती चांगलं शिजण्यासाठी हे असं पाण्याचं आधण म्हणून मी वर ठेवलेलं आहे, पण ते टाकायचं नाही हे लक्षात घ्या. अशामुळे तो पदार्थ अजून जो आपण शिजवतो आहे वाफेवर तो लवकर शिजतो आणि छान चविष्ट शिजतो. परत पातेलं कढई तुम्ही ज्याच्यात शिजवत असाल त्याला पण ते करपत नाही त्याच्यात तो पदार्थ वाफेवर शिजवत असल्यामुळे. आता हे एकदा ढवळून घेते. टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं ना, त्यामुळे याच्यात पाणी घालायची काही गरज नाही पडत. हे वाफेवर शिजतं टोमॅटो. मेथीच्या दाण्यामुळे ना इतका छान वास येतो ना ह्या टोमॅटोच्या रायत्याला, आणि गुळामुळे आणि टोमॅटोमुळे अशी आंबट गोड छान चव येते. तुम्हाला आता हे जेवणातलं तोंडी लावणं म्हणून तुम्ही करू शकता किंवा मेन भाजी म्हणून पण हे करू शकता. मला तर मेन भाजी म्हणून पण हे आवडतं. माझी फेवरेट डिश आहे ही आईच्या हातची. आता अजून जरा 2 छान वाफा येऊ दे त्याच्यात 2दा. पराठ्याबरोबर पण हे छान लागेल टोमॅटोचं रायतं. आटून गेलं आहे. टोमॅटो पण छान शिजला आहे. शिजला टोमॅटो शिजायला काय वेळ नाही लागत. आता ह्याच्यात मी सगळं साहित्य उरलेलं जे आहे ना ते घालून घेते. हा एवढा गूळ, हे तिखट एवढं, आम्हाला थोडंसं झणझणीत आवडतं. हे रायतं आणि चवीनुसार मीठ घालते. ज्यांना आंबट पदार्थ आवडतात ना त्यांना हे रायतं खूप आवडतं. मी मुळात आंबट खाणारीच आहे. मला आंबट पदार्थ खूप आवडतात. मी हे रायतं अगदी रोज पण खाऊ शकते, इतकं छान लागतं. आता बघा हे टोमॅटोला पाणी सुटलं आहे ना. काही गरज आहे का सांगा तुम्ही मला टोमॅटोत पाणी घालायची? काहीच नाही. आणि शिजवण्यासाठी तर मुळीच गरज नाही. आता हे सगळं घातलं आहे ना त्याच्यात मी परत मीठ, गूळ, तिखट तर परत एकदा वाफ आणत ठेवते. वाफ आणण्याची गरज आहे म्हणून नाही, पण अजून ते जरा लवकर व्हावं म्हणून. झाकण ठेवलं की तो पदार्थ अजून लवकर शिजेल. मीठ, गूळ, तिखट त्या पदार्थाला छान अजून लागेल लवकर. आहा, काय मस्त सुगंध दरवळतोय. आता हे मोठा गॅस करते. हा जो टोमॅटोचा रस आहे तो आता आपल्याला आटवून घ्यायचा आहे. हा टोमॅटोचा रस आटला की आपलं टोमॅटोचं रायतं खाण्यासाठी तयार. पोळी किंवा भाकरी किंवा पराठा किंवा भाताबरोबर खूप सुंदर लागतं हे खायला, आंबट गोड चवीचं. का म्हणजे टोमॅटोचं हे रायतं झालं तर गॅस बंद करते. खाण्यासाठी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट